वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रान्सजेनिक ॲनिमल्स हा भाग पाहत होतो, ज्यामध्ये ट्रान्सजेनिक ॲनिमल्स यांचा वेगवेगळ्या फील्डमध्ये आपल्याला कशा पद्धतीने उपयोग करता येईल हे आपण पाहत होतो. फर्स्ट, ट्रान्सजेनिक माईस अँड कॅन्सर रिसर्च. असं आपण पाहिलं की ब्रेस्ट कॅन्सर डेव्हलपमेंटमध्ये कोणते जीन्स हे रिस्पॉन्सिबल ठरतात यासाठी ट्रान्सजेनिक माईसचा उपयोग केला गेला. त्यानंतर ट्रान्सजेनिक फार्मचं यील्ड वाढवण्याकरता, क्वालिटी वाढवण्याकरता ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचा उपयोग केला जातो. तसेच ट्रान्सजेनिक कॅटल फॉर फूड प्रोडक्शन हाही आपण पाहिला होता. तर आपण आता आज ट्रान्सजेनिक कॅटल फॉर ह्युमन थेरपेटिक प्रोडक्शन आणि इतर काही ॲडव्हान्टेजेस पाहणार आहोत. ट्रान्सजेनिक कॅटल they are used for production of human therapeutic proteins. आता human therapeutic proteins म्हणजे the proteins that are used as a treatment part or they are beneficial to the humans. Human proteins that have been expressed in milk, they include human lactoferrin, human alpha lactalbumin, human serum albumin, human bile salt stimulated lipase. These are varieties of human proteins. The mammary gland in the dairy cows is an excellent protein production factory. ओके, ज्या काही काऊज आहेत त्यांच्याद्वारे मिळणारं जे मिल्क आहे दॅट इज द गुड सोर्स ऑफ ह्युमन प्रोटीन्स. वन ट्रान्सजेनिक काऊ वुड बी मोर दॅन सफिशियंट फॉर प्रोडक्शन ऑफ annual world supply of factor 9, that is plasma thromboplastin component, and that is used in the treatment of hemophilia. ओके, ज्या वाईल्ड काऊज आहेत त्या काऊज जेवढं ॲन्युअल प्रोडक्शन आहे, वर्षभरात जेवढं फॅक्टर 9चं प्रोडक्शन करतात त्याच्यापेक्षा एक ट्रान्सजेनिक काऊ ही मॅक्झिमम यील्ड आपल्याला फॅक्टर 9चं देत असते. हा फॅक्टर 9 काय आहे? दॅट इज द प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन कंपोनंट, जो ब्लड कोॲग्युलेशनमध्ये महत्त्वाचा असतो आणि तो हिमोफिलिया डिसीजमध्ये ॲज अ ट्रीटमेंट वापरला जात असतो. तर हिमोफिलिया डिसीज म्हणजे कोणता डिसीज? इन विच द ब्लड इज अनेबल टू कोॲग्युलेट. ज्या डिसीजमध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया ही मंदावते त्या डिसीजला म्हणलं जातं हिमोफिलिया. आणि अशा कंडिशनमध्ये, अशा डिसीजमध्ये रक्त गोठवण्यासाठी प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन घटक फॅक्टर 9 हा आवश्यक आहे. आणि हा तयार करणे हा ट्रान्सजेनिक काऊच्या मार्फत इझी आणि मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये तयार करता येतो, जो आपल्याला हिमोफिलियाच्या ट्रीटमेंटमध्ये वापरता येतो. दॅट इज फॅक्टर 9. इन 1990 ट्रेसी द ट्रान्सजेनिक काऊ वॉज बॉर्न इन स्कॉटलंड. पहिली जी ट्रान्सजेनिक काऊ आहे तिचं नाव आहे ट्रेसी, जी कुठं तयार केलेली आहे? स्कॉटलंड. अँड इट कुड प्रोड्यूस अ ह्युमन प्रोटीन इन हर मिल्क फॉर ह्युमन थेरपॅटिक्स. तिच्या मिल्कमध्ये हे जे ह्युमन प्रोटीन आपण पाहिले, लॅक्टोफेरिन, लॅक्टॅल्ब्युमिन, तर ह्या प्रोटीन्सचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळतं. जेनेटिकली मॉडिफाईड काऊज आर इम्युनाइज्ड विथ अ वॅक्सिन containing the disease agent and they produces human antibodies. अनेक ज्या की जेनेटिकली मॉडिफाईड किंवा ट्रान्सजेनिक काऊज आहेत तर ह्यांच्यामध्ये एखादा डिसीज कॉज करणारा एजंट हा ट्रान्सफर केला जातो किंवा पाठवला जातो आणि त्यांच्या शरीरात मग त्या अँटीजनच्या विरोधात ज्या अँटीबॉडी तयार केल्या जातात त्या अँटीबॉडीज त्या काऊपासून कलेक्ट केल्या जातात, ज्या ह्युमन अँटीबॉडीजसारख्याच अँटीबॉडी तयार करतात, ज्याचा वापर वेगवेगळे डिसीजेस क्युअर करण्याकरता केला जात असतो. म्हणजे या ट्रान्सजेनिक काऊमध्ये आपल्याला काय तयार करायचं आहे? रेडीमेड अँटीबॉडीज ह्या तयार करायच्या. These antibodies are used for many human clinical applications such as treatment of infectious diseases, cancer, transplanted organ rejection or autoimmune diseases. असे हे काही डिसीजेस आहेत किंवा कंडिशन्स आहेत की ज्यामध्ये शरीर जसं ह्युमन
ट्रान्सप्लांटेड ऑर्गन रिजेक्शन, एखादा ऑर्गन जर एखाद्या व्यक्तीमध्ये ट्रान्सप्लांट केलेला आहे परंतु त्याची बॉडी त्याला ॲक्सेप्ट करत नाही, रिजेक्ट करते, तर अशा वेळेस जे इम्युनॉलॉजिकल सायन्स बॉडी दाखवते त्यांना कमी करण्याकरिता या रेडीमेड अँटीबॉडीचा वापर हा केला जात असतो. किंवा वेगवेगळे ऑटो इम्यून डिसीजेस, रोगप्रतिकारक क्षमता स्वतःचीच बिघडल्यामुळं होणारे जे आजार आहेत ते दुरुस्त करण्याकरिता सुद्धा या वेगवेगळ्या अँटीबॉडीजचा उपयोग हा केला जात असतो. ऑल दीज आर ह्युमन थेरपेटिक प्रोटीन्स that are obtained from transgenic cattle. त्यानंतर ट्रान्सजेनिक पिग्स. The objective of gene transfer in pigs is to increase growth and meat production and they act as a bioreactor. या ट्रान्सजेनिक पिगमध्ये त्यांची ग्रोथ वाढवणं, त्यांचं मीट प्रोडक्शन वाढवणं हा याचा मुख्य उद्देश आहे, ज्याचा उपयोग बायोरिॲक्टर्स वेगवेगळे डिसीज क्युअर करण्याकरता सुद्धा केला जात असतो. पिग्स आर रिगार्डेड ॲज द मोस्ट सुटेबल ॲनिमल्स टू बी ब्रेड फॉर ह्युमन ट्रान्सप्लांट. पिग्स जे आहेत यांचं हर्ट हे ह्युमनमध्ये हर्ट ट्रान्सप्लांट करण्यासाठी हे बेस्ट सुटेबल आहे, कारण पिग्स हर्ट इज अबाउट द सेम साईज ॲज अ ह्युमन हर्ट. पिगमध्ये जे असणारं हर्ट आहे याचा आकार हा साधारणतः ह्युमन हर्टच्या सारखाच आहे. पिग हर्ट वॉल्स हॅव बीन यूज्ड इन ह्युमन हर्ट सर्जरी फॉर ओव्हर अ डिकेड. पिग्सच्या हर्टमध्ये असणाऱ्या वॉल्स आणि ह्युमन हर्टमध्ये असणाऱ्या वॉल्स यांचं स्ट्रक्चर किंवा फंक्शन्स हे नियर अबाउट सेम आहे आणि त्यामुळं या पिगचा उपयोग हर्ट ट्रान्सप्लांट करण्यासाठी केला जात असतो. द पिग क्लोन इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स प्रोव्हाइडिंग ॲनिमल ऑर्गन्स अँड टिश्यूज फॉर ह्युमन ट्रान्सप्लांट. जे की पिगचे क्लोन आहेत यांचा उपयोग पहिल्यांदा ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी केला जात आहे. दॅट इज ऑल्सो नोन ॲज झिनो ट्रान्सप्लांटेशन. म्हणजे ट्रान्सप्लांटेशन म्हणजे प्रत्यारोपण करणं आहे. झिनो बाय युझिंग नॉन ह्युमन इतर ॲनिमल्सच्या सेल वापरून जेव्हा ट्रान्सप्लांटेशन केलं जातं तेव्हा त्याला झिनो ट्रान्सप्लांटेशन असं म्हटलं जातं. आणि या झिनो ट्रान्सप्लांटेशनसाठी पिग्स जे आहेत यांचा उपयोग हर्ट ट्रान्सप्लांट करण्यासाठी मॅक्झिमम केला जातो. त्यानंतर आहेत ट्रान्सजेनिक फिश. द कमर्शियली इम्पॉर्टंट फिश लाईक अटलांटिक सॅल्मन, कॅटफिश, गोल्डफिश, टिलॅपिया, झेब्राफिश, कॉमन कार्प, रेनबो ट्राउट, these are commonly used fishes and they are transfected with growth hormone. आणि यांच्यामध्ये जो जीन ट्रान्सफर केलेला आहे तो कशाच्या संदर्भात आहे? एकतर ग्रोथ हार्मोन किंवा चिकन क्रिस्टलाइन प्रोटीन तयार करणारा हार्मोन किंवा इकोलाय हायग्रोमायसिन रेझिस्टन्स जीन, हे जे जीन्स आहेत हे या फिशमध्ये ट्रान्सफर केले जातात आणि त्यामुळं ट्रान्सजेनिक फिश हे आपल्याला मिळतात. अँड धिस ट्रान्सजेनिक फिश दे शोड, यांच्यामध्ये काय कॅरेक्टर पाहायला मिळतात? नंबर 1 इन्क्रीज्ड कोल्ड टॉलरन्स. तर या ज्या फिश आहेत यांच्यामध्ये थंड जे वातावरण आहे तर त्याच्या अगेन्स्ट टॉलरन्स करण्याची कॅपॅसिटी ही वाढलेली पाहायला मिळते. दे शो इम्प्रूव्ड ग्रोथ आहे. इम्प्रूव्ड क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ फिश प्रोटीन्स. फिशमध्ये असणारे जे प्रोटीन्स आहेत त्यांची मात्राही वाढते आणि त्यांची क्वालिटीसुद्धा इम्प्रूव्ह झालेली पाहायला मिळते. देन इम्प्रूव्हमेंट इन इट्स प्रिझर्वेशन. बरोबर आहे. फिश जे आहेत हे ट्रान्सपोर्ट करत असताना त्याचं प्रॉपर प्रिझर्वेशन होणं आवश्यक आहे आणि हे प्रिझर्वेशन लाँग ड्युरेशन करता राहावं, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हावी, हे सुद्धा ट्रान्सजेनिक माध्यमातून शक्य आहे. दीज आर द फॅक्टर्स दॅट अफेक्ट द इकॉनॉमिकल व्हॅल्यू ऑफ फिश. आणि हे सगळे फॅक्टर जर इन्क्रीज्ड असतील तर त्या फिशची इकॉनॉमिकल व्हॅल्यू ही आपोआप वाढवली जात असते. ओके, तर फिशमध्ये ट्रान्सफर केले जाणारे जीन्स हे मुख्यतः कोणते आहेत? ग्रोथ हार्मोन जीन, देन चिकन क्रिस्टलाइन प्रोटीन जीन किंवा इकोलाय हायग्रोमायसिन रेझिस्टन्स जीन हे मॅक्झिममली फिशमध्ये ट्रान्सफॉर्म केले जात असतात. त्यानंतर ट्रान्सजेनिक चिकन.
ट्रान्सजेनिक चिकन्स दे कॅरी अँड एक्सप्रेस फॉरेन जीन. ओके, ट्रान्सजेनिक म्हणजे काय आहे? जो काही फॉरेन DNA आहे हा त्यांच्यामध्ये इन्सर्ट केलेला आहे. दे कुड बी यूज टू इम्प्रूव्ह द जेनेटिक मेकअप ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रेन विथ रिस्पेक्ट टू बिल्ड इन. तर याचा उपयोग ज्या काही अवेलेबल असणाऱ्या एक्झिस्टिंग व्हरायटी आहेत त्यांच्यापेक्षा इम्प्रूव्ड व्हरायटी तयार केल्या जात असतात. रेझिस्टन्स टू व्हायरल ऑर कोकिडियल डिसीज. जे चिकनमध्ये किंवा पोल्ट्री फार्मिंगमध्ये आपल्याला व्हायरल किंवा प्रोटोझुअल डिसीज, कोकिडिओसिस हे पाहायला मिळतात. तर हे कमी करणे हे आपल्याला ट्रान्सजेनिक किंवा ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून शक्य आहे. देन बेटर फीड इफिशियन्सी, लोअर फॅट अँड कोलेस्टेरॉल लेवल, हाय प्रोटीन कंटेनिंग एग्स. जे एग्ज आहेत यामध्ये फॅटचं प्रमाण कमी, कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी आणि प्रोटीनचं कंटेंट जास्त असणारे एग्ज हे आपल्याला ट्रान्सजेनिक प्रोसेसच्या माध्यमातून करता येऊ शकतात. देन बेटर मीट क्वालिटी. जे काही मीट मिळणार आहे त्या चिकनपासून तर त्याची क्वालिटीसुद्धा इम्प्रूव्ह केली जाणं ही RDNA टेक्नॉलॉजीच्याद्वारे शक्य आहे. सो ट्रान्सजेनिक sheep are able to achieve better growth and meat production as well as they serve as bioreactor. आता जे काही ॲनिमल्स असतील यांच्यामध्ये आपण जेव्हा डिझायर्ड जीन इंट्रोड्यूस करू तेव्हा त्या ॲनिमलला ट्रान्सजेनिक ॲनिमल म्हणायचं. ट्रान्सजेनिक शीप म्हणजे काय? अशा शीप ज्याच्यामध्ये आपण डिझायर्ड जीन हा इन्सर्ट केला. ट्रान्सजेनिक फिश म्हणजे अशा फिश ज्याच्यामध्ये आपण डिझायर्ड जीन असणारा फ्रॅगमेंट शिफ्ट केला. तर हे झालं ट्रान्सजेनिक शीप. ह्युमन ग्रोथ हॉर्मोन जीन इज इंट्रोड्यूस्ड इन शीप फॉर प्रमोटिंग द ग्रोथ अँड मीट प्रोडक्शन. ह्युमन ग्रोथ हॉर्मोनचा जो जीन आहे हा शीपमध्ये इंट्रोड्यूस केला जातो ज्यामुळं शीपमध्ये आपल्याला मॅक्झिमम ग्रोथ आणि मॅक्झिमम मीट प्रोडक्शन हे पाहायला मिळते. देन बॅक्टेरियल जीन्स, देन CIS-E अँड CIS-M. these are concerned with biosynthesis of cysteine amino acid that is involved in the formation of keratin protein that is found in wool. शीपमध्ये महत्त्वाचं जे प्रोडक्ट आहे त्याचं वूल आहे आणि या वूलची क्वालिटी वाढवण्याकरता त्यामध्ये केराटिन प्रोटीन वाढवण्याकरिता जो लागणारा अमायनो ॲसिड आहे दॅट इज सिस्टीन अमायनो ॲसिड हा आपल्याला त्यामध्ये इन्क्रीज करायचा आहे. तर अशा वेळेस बॅक्टेरियल जीन्स किंवा CIS-E, CIS-M हे जे जीन्स आहेत हे त्या शीपमध्ये इन्सर्ट केले जातात की ज्यामुळं वूल तयार होणारं जे वूल आहे, लोकर आहे हे हाय क्वालिटीचं तयार करता येतं आहे. बोथ जीन्स आर आयडेंटिफाईड, दे आर क्लोन्ड अँड इंट्रोड्यूस्ड इन द शीप. हे जे दोन्ही जीन्स आहेत हे आयडेंटिफाय केले जातात आणि ते शीपमध्ये इंट्रोड्यूस केले जातात जेणेकरून वूल प्रोडक्शन इज इन्क्रीज्ड अँड क्वालिटी ऑफ वूल इज ऑल्सो इन्क्रीज्ड. वूलची क्वालिटी वाढवणं आणि क्वांटिटी वाढवणं हे दोन्ही आपल्याला कोणत्या जीनमुळे शक्य आहे? CIS-E अँड CIS-M. आणि असे जीन इंट्रोड्यूस केलेल्या ज्या शीप व्हरायटी आहेत त्यांना ट्रान्सजेनिक शीप असं म्हणतात. Solve them and thank you.